एशिया कप मध्ये भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान जेव्हा साहिबजादा फरहान या पाकिस्तानी खेळाडूने अर्धशतक झळकावलं आणि ज्या पद्धतीने त्याने सेलिब्रेशन केलं, ते सेलिब्रेशन बघून माझ्या तळपायाची आगी मस्तकात गेली आणि क्षणार्धात डोळ्यासमोर आला तो म्हणजे पहलगाम हल्ला आणि पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेले व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय. काय वाटलं असेल त्या पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना, त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये आणखी एक खेळाडू आहे ज्याचं नाव रऊफ म्हणून आहे. जेव्हा तो बाउंड्री लाईनवर होता तेव्हा त्याच्या मागे जे प्रेक्षक होते ते कोहली कोहलीचा नारा देत होते. तेव्हा त्याला राग अनावर झाला आणि त्याने असे काही हावभाव केले की त्याच्यामधून त्याला असं दर्शवायचं होतं की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा पाकिस्तानने भारताची 6 विमानं पाडली होती, हे त्याला त्याच्या हावभावावरून दर्शवायचं होतं, ज्याने अप्रत्यक्षपणे ऑपरेशन सिंदूरवरच प्रश्न उपस्थित केलाय. आयसीसीला स्वतः असं वाटत होतं की भारत पाकिस्तान हा सामना व्हावा, म्हणूनच त्यांनी एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघांना ठेवलेलं आहे. जे देशप्रेमाचे डोस इतरांना पाजतात ना, त्यांनी स्वतः बघावं की आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत, बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत. कोणती आंतरराष्ट्रीय टुर्नामेंट भरवण्याचा सर्वस्वी अधिकार हा आयसीसीला असतो आणि आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. सन्माननीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे सध्या आयसीसीचे अध्यक्ष आहेत.